सर्वांना नमस्कार. सर्वात अगोदर तुम्हा सर्वांची माफी की भाग रेग्युलर पोस्ट होत नाही, कारण तुम्हाला माहीतच आहे. चला तर सुरुवात करूया. नवीन एंट्री ज्याने बदलेल सगळं. दुसऱ्या दिवशी सकाळी पाटीलवाड्यात भयानक शांतता पसरली होती. अभि आणि वसंतराव दोघांच्याही चेहऱ्यावर रागाचा पारा चढला होता. नेहमी मजामस्ती करणारे वसंतराव आज भट्टीत तापल्यासारखे लालबुंद झाले होते. आज जर कुणी त्यांना बघितलं असतं ना, तर त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नसता. हेच आरवचे पार्टनर वसंतराव आहेत. सगळ्या घराचं तापमान या दोन माणसांनी वाढवून ठेवलं होतं. त्यांच्या समोर एक साधारण 40च्या जवळपास वय असणारी स्त्री थरथर कापत उभी होती. अंगावर थोडी जुनाट अशी साडी, शरीर थकलेलं, डोळे खोल गेलेले. बघणाऱ्यांना तर ती वसंतराव यांच्यापेक्षाही जास्त वयाची वाटे असंच तिचं शरीर झालं होतं. आधीच शरीराने कमकुवत असलेली ते त्यांच्या रागाने आणखी थरथरू लागली आणि हे दोघे जण त्या बिचाऱ्या लेकराला खाऊ की गिळू असे बघत होते. वेदांतिका तर अजूनही फक्त बघण्याची भूमिका निभावत होती, पण अभिचा राग बघून ती सुद्धा दाखवत नसली तरी आतून खूप घाबरली होती. आरव आणि राजीवजीला तर आता खूपच टेन्शन आलं होतं. दोघेही बापलेकर आता चिंतेने एकमेकांना ताडत होते. तर साधना यांच्या डोळ्यातून आता नद्या वाहू लागल्या होत्या. बाबा, त्या स्त्रीच्या तोंडून आवाज फुटलाच होता की वसंतराव यांची धारधार नजर अशी काय त्या बिचाऱ्या लेकरावर पडली की तिचा आवाजच गायब झाला आणि फक्त ओठ हलू लागले, जसं कोणी म्यूट बटन दाबले असतात. ही जी आमची कोणीही नाही, ही इथे का आली? वसंतराव म्हणाले आणि तिच्या समोरून आपला चेहरा फिरवून घेतला. पण त्यांचं असं करणं त्या स्त्रीच्या मनात असंख्य वेदना देऊन गेलं आणि ती पुन्हा रडू लागली. सुनबाई, वसंतराव यांनी आवाज दिला. तशी साधना थरथरतच त्यांच्या समोर उभी झाली. सुनबाई, तुम्हाला माहिती होतं? वसंतराव साधनावर आवाज चढवत बोलले आणि नजर रोखून तिलाच बघू लागले. इतक्या वर्षात हे पहिल्यांदाच झालं असेल की वसंतराव यांचा साधनावर असा आवाज वाढला. नाहीतर ते नेहमी तिला मुलगी समजूनच बोलायचे. वसंतराव यांची स्वतःवरची नजर बघून साधना यांनी आपली मान खाली घातली. तसा अभिने रागा सुस्कारा सोडला. का सुनबाई, तुम्हाला माहिती असून सुद्धा तुम्ही असे का वागलात? आज तुम्ही आमच्या तुमच्यावरच्या विश्वासाला तडा दिला सुनबाई, वसंतराव दुःखाने म्हणाले. आज त्यांच्या आवाजात एक वेगळीच वेदना होती. जणू कोणीतरी त्यांच्या जखमावरची खपली पुन्हा ओढून काढली होती. अभिला सुद्धा त्यांना इतक्या वेदनेत बघून होत नव्हतं. पण ठीक आहे सुनबाई, तुम्ही चूक केली ती आता आम्ही सुधारणार. हिला सांगा आत्ताच्या आता आपला बोजा बिस्तारा उचल आणि निघायचं. बोलून वसंतराव आपल्या काठीने रागारागात समोर जाणारच की त्यांचा तोल सुटला. पण ते पडण्याआधीच दोन मजबूत हातांनी त्यांना सावरलं. मॉम, प्लीज यांना आताच्या आता इथून जायला सांग. अभि समोर असलेल्या त्या बाईवर एक जर्जरीत कटाक्ष टाकत बोलला. तसे त्या बाईने साधना यांना डोळे भरून पाहिले. तिला त्यांच्या रागाने इतक्या वेदना झाल्या नाही जितक्या अभिच्या त्या वृक्षपणे बोलण्याने झाले. अभिचे शब्द तिच्या काळजात तीर सारखे टोचले. ज्याची वेदना आणि दुःख आता त्या बाईच्या चेहऱ्यावरही दिसू लागलं होतं. साधना, प्लीज घेऊन जा तिला. तू बघतेस ना बाबांची अवस्था ते ठीक नाही, त्यांना त्रास होतो. राजीवजी सुद्धा आपल्या बाबांची अवस्था बघून साधना यांना म्हणाले.
बोलून साधना ही त्या बाईच्या जवळ आली, जी आता मूर्ती बनून फक्त आणि फक्त अभिला बघत होती. चल, बोलून साधना तिला ओढून घेऊन जाऊ लागली, पण तिचे पाय तिथून हलतच नव्हते. चल ज्योती, साधना तिला म्हणाली. तसं ज्योतीने त्यांना पाहिलं. डोळे तर आताही पाहतच होते. साधना यांनी तिचं डोळ्यांनी सांत्वन केलं आणि तिला तिच्यासाठी स्वच्छ केलेल्या खोलीकडे घेऊन जाऊ लागली. ज्योती राहून राहून सारखी मागेवरून अभिला बघायची, जो आता वसंतराव यांना सांभाळत होता. आता त्याच्या चेहऱ्यावर वसंतराव साठी जितकी काळजी होती, तितक्याच दुप्पटीने ज्योतीसाठी राग आणि तिरस्कार उमटत होता. त्याने पटकन आरवला डॉक्टरांना फोन करायला सांगितलं आणि स्वतः राजीव यांच्या मदतीने वसंतराव यांना त्यांच्या खोलीत घेऊन जाऊ लागला. वेदांतिका जे हे सगळं बघून अजूनही धक्क्यात होती, ती सुद्धा पटकन जागी होत अभिच्या मागे जाऊ लागली. ज्योती, तू इथेच थांब, मी आलीस बाबांना बघून, साधना ज्योतीला तिथे बेडवर बसवत म्हणाली आणि वळून जाऊ लागली. तसं ज्योतीने तिचा हात धरून घेतला. तसे इकडे साधनाने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. कदाचित आता ती काय विचारेल जाणून होती साधना, आणि याचीच त्यांना भीती आणि दुःख दोन्ही होतं. त्यांनी हळूच वळून ज्योतीला पाहिलं. वहिनी, बोलून ज्योती सरळ त्यांच्या मिठीत शिरली आणि त्यांच्या कमरेला आपल्या हातांचा वेढा घातला. तर साधना यांनी सुद्धा तिच्या केसांवरून मायेने हात फिरवला आणि तिला शांत करू लागली. वहिनी, तो माझा किती राग करतो ग, तो माझ्याशी. ज्योती रडत रडत साधना यांच्या मिठीत बोलत होती. तिचे अश्रू त्यांच्या पोटावर पडत त्यांच्या साडीच्या पदराला ओलं करत होते. ती इतकी जास्त रडत होती की बोलताना तिचे शब्द सुद्धा अडखळत होते. ज्योती, शांत हो, तो वागेल तुझ्याशी नीट, त्याला थोडा वेळ दे. साधना ज्योतीला शांत करत म्हणाली. वेळच तर नाही आहे बहिणी माझ्याकडे. फक्त एकदा त्याची आणि बाबाची माफी मिळावी म्हणून मी इथे आली आहे, नाहीतर मला मरताना सुद्धा शांती मिळणार नाही, ज्योती म्हणाली आणि पुन्हा रडू लागली. तसं आता साधना यांना सुद्धा भरून आलं. ज्योती, असं काहीही वेडवाकडं बोलू नकोस, तुला काहीही होणार नाही. आणि आता आधी तू शांत हो आणि आराम कर, मी आलेच. आणि आता बिलकुल रडायचं नाही, समजलं? साधना यांनी ज्योतीला किंचित राग भरला. तसं ज्योती हलकीशी हसली. तिला सांगून साधना खोली बाहेर पडली. ज्योती ही वसंतराव यांची एकुलती एक लेक आणि राजीव यांची लहान बहीण. साधना या ज्योतीपेक्षा लहान असल्या तरी मानाने तिच्यापेक्षा मोठ्या होत्या, कारण राजीव ज्योतीचा मोठा भाऊ. म्हणून साधना सुद्धा तिची मोठ्या बहिणी झाली. ज्योती तिथेच रडत बसते. इकडे साधना सरळ वसंतराव यांच्या खोलीत येतात. घरचे सगळे आधीच तिथे हजर होते. वसंतराव यांची हालत खराब होत चालली होती. इतक्या वर्षात त्यांनी जे स्वतःला सांभाळलं होतं, ते सगळं एका क्षणात ते विसरून गेले होते आणि त्यांचा त्रास वाढला होता. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता, जे बघून आता अभिसोबत घरचे सगळेच घाबरले होते. आरव आणि वेदांतिका तर रडायलाच लागले होते. तसेही त्या दोघांचा खूप जीव होता वसंतरावांवर आणि दोघेही मनाने खूपच हळवे होते. साधनाला सुद्धा आता वसंतराव यांची काळजी वाटू लागली.
आणि आपण ज्योतीला घरात घेऊन परत चूक केली की काय असंच त्यांना दिसून लागलं. आरव अभि वसंतराव यांच्या हालत बघता जोरात आरवला आवाज दिला. आरव जा पटकन गाडी काढ, आजोबांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. अभि वसंतराव यांना बघून आरवला म्हणाला. तसं आरवने सुद्धा घाबरतच होकार दिला आणि गाडी काढायला जाणारच की डॉक्टर तिथे येऊन हजर झाले. डॉक्टर तसेच सरळ वसंतराव यांच्या जवळ पोहोचले आणि त्यांना चेक करू लागले. आरव सुद्धा आता तिथेच बसला होता. बीपी शूट झाला आहे, डॉक्टर म्हणाले आणि त्यांनी वसंतराव यांना एक इंजेक्शन दिलं आणि काही प्रिस्क्रिप्शन लिहून दिली. चेक घ्यायला आरवच समोर झाला. स्ट्रेसमुळे त्यांचा बीपी वाढला आहे. मी त्यांना आता झोपेचं इंजेक्शन दिलं आहे. काही तासांची झोप घेतल्यानंतर त्यांना बरं वाटेल. पण काळजी घ्या, समोर पुन्हा असा स्ट्रेस होता कामा नये, नाहीतर त्यांच्या जीवावर बेतू शकते, डॉक्टर म्हणाले आणि काळजी घ्यायचं सांगून निघून गेले. आता इंजेक्शनमुळे सध्या तरी वसंतराव काही 2-4 तास उठणार नव्हते, म्हणून त्यांना व्यवस्थित पांघरून घालून ते सगळे त्यांच्या खोलीबाहेर पडले. घरचं वातावरण एकदम बदललं होतं. ज्या घरात नेहमी आनंद आणि उत्साह असायचा तिथे आज एक प्रकारची शांती आणि उदासीनता होती. वसंतरावांच्या काळजीत जणू त्या घराच्या भिंतीही गप्प झाल्या होत्या. तसेही घरचे लहान जरी त्या घराचे जीव असले तरी घरचे मोठे हे त्या घराचे फक्त पायाच नाही तर आत्मा असतात. त्यामुळे ते घर जागृत असते, दैवी असते. एक सकारात्मकता तिथे वास करत असते. आपल्या अनुभवाने त्या घराचं संगोपन करत असतात, जसं आई बाबा आपल्या मुलाचं करतात. आणि आज ज्योतीच्या येण्याने त्या घराची नींववर आघात झाला होता. ती आतून जखमी झाली होती, कदाचित पोखरून सुद्धा गेली होती. मग ते घर तर हलणारच होतं ना. कुणीही काहीही बोलत नसले तरी सगळ्यांच्या डोळ्यात असंख्य प्रश्न होते आणि नेहमी ताठमान्याने घरात वावरणारी साधना आज एखाद्या अपराधीसारखी अभिसमोर उभी होती. पण तो तर तिला बघतच नव्हता. कदाचित आपल्या आत उठणाऱ्या या आगीपासून आपल्या आईचं तिच्याकडे न बघून रक्षणच करत होता. नाहीतर त्याच्या डोळ्याच्या अग्नीत त्याची आई होरपून निघाली असती, हे जाणून होता तो. म्हणून आता ही खाली मान घालून जमिनीला घुरत बसला होता. राजीवजी सुद्धा शांततेत त्याला बघत होते. आज खूप वर्षांनी एक वादळ एक गुपित वर तोंड काढू पाहत होतं, ज्याचा सर्वात जास्त परिणाम या घरातील 2 कणखर व्यक्तींवर होणार होता. अभि साधना काही बोलायला पुढे होणारच की नाही, मग आता नाही बोलून अभि तसाच बाहेर निघाला. पण जाता जाता त्याचे पाय दाराजवळ थांबले आणि त्याने मागे वळून पाहिलं. प्रिन्सेस, आजोबांची काळजी घे आणि काहीही लागलं तर मला लगेच कॉल कर, अभि म्हणाला. तसं वेदांतिकाने त्याला डोळ्यांनी होकार दिला आणि अभि निघून गेला. तर साधना तिथेच तोंडावर हात ठेवून रडू लागली. राजीव यांनी त्यांना पटकन सांभाळलं. साधना, असं रडू नका, त्याला थोडं वेळ द्या. तुम्ही फक्त स्वतःची आणि बाबांची काळजी घ्या, येतो आम्ही, राजीव बोलले आणि साधनाला बघू लागले. तर साधनाने सुद्धा त्यांना डोळ्यांनी आश्वस्त केलं. राजीव यांच्या समजविण्याने आता साधना थोड्या शांत झाल्या होत्या. तसेच राजीवची सुद्धा वाड्याबाहेर निघून गेली. काय असेल ते वादळ, ते गुपित कशी सांभाळेल वेदांतिका अभिला? काय कारण आहे ज्योतीला न स्वीकारण्यामागचं? बघू पुढच्या भागात लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.